नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावात एका घरातून तब्बल 40 नाग सापांची पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनच्या सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व पिल्लांची सुरक्षित सुटका केली। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावातील राजू ढोमणे यांच्या घरात नाग सापांची पिल्ले असल्याची माहिती मिळताच वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र रतन कुंभारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने त्यांनी तब्बल 40 नाग सापांची पिल्ले कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडली। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। यानंतर रामटेक वन विभागाशी संपर्क साधण्यात आला। एसीएफ गोविंद कुमार लुचे आणि रेंज ऑफिसर राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। त्यानंतर सर्व नागसापांची पिल्ले त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील घनदाट जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आली। यावेळी सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले की परिसरात साप आढळल्यास घाबरून जाऊ नये, सापाला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये, तात्काळ अनुभवी सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, तसेच सर्पदंश झाल्यास विलंब न करता जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत असेही आवाहन करण्यात आले। या यशस्वी बचाव मोहिमेचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृतीची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली। नमस्कार। वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चाचेरच्या टीमने रजत कुंभरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी नेरला येथे राजू ढोमणे यांच्या घरी मागील 2 दिवसापासून सतत 40 नागांच्या पिलांचा रेस्क्यू केला आहे। सोबतच 2 मोठे नागसुद्धा तिथे पकडण्यात आलेले आहे। अशाच प्रकारे अनेक गावखेड्यामध्ये पावसाळा चालू झाला असल्यामुळे पडी जे घर असतात किंवा पडकी भिंत दगड अशा जागेवरती अनेक साप दडून बसलेले राहतात, ज्यामुळे सर्पदंश होण्याचे चान्सेस राहतात। तरी सर्व लोकांनी आता पावसाळा असल्यामुळे सतर्क व्हावे। आपल्या घराच्या अवतीभोवती असलेले दगड, कचरा, झाडाचे वेल हे साफसफाई करून घरापासून दूर करावे। तसेच शेतात जाताना काठीचा उपयोग करावा, शूजचा उपयोग करावा व कचऱ्यामध्ये हात टाकू नये। अगोदर काठीने त्या कचऱ्याला हलवावे, त्यानंतरच त्याच्यामध्ये हात टाकावे, जेणेकरून सर्पदंश होणार नाही व सर्वांच्या जीवाच्या कोणाच्याही जीवाला धोका उत्पन्न होणार नाही आणि जीवाचे संरक्षण होईल। तसेच चुकीने जर का सर्पदंश तुम्हाला झाला आहे तर कोणत्याही भोंदू बाबाच्या नादी पडू नये। लगेच आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये जावे व तसेच अवतीभोवती असलेल्या आपल्या कोणत्याही गावातील सर्पमित्रांना संपर्क साधावे व त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवाच्या व आपला जीव वाचवावा हीच विनंती। धन्यवाद।